आज आपण उन्हाळा विशेष ही पुदिन्याची आरोग्यदायी गुणकारी अशी ही चटणी बनवणार आहोत. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. हे पहा, पुदिना आपण साफ करताना पहिल्यांदा समोरचे देठ काढून घ्यायचं आहे आणि नंतर उलट्या दिशेने असा हा साफ करून घ्यायचा आहे. आता हा मी पुदिना पूर्णपणे निवडून किंवा साफ करून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण ही पुदिन्याची चटणी बनवत आहोत उन्हाळ्यासाठी. तर त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे असं थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे 3 ते 4 चमचे आहेत ना, मी हे फुटाणे घेतलेले आहेत. त्याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे. तेही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी छान आरोग्यदायी असतात म्हणून ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे सुकं खोबरं मी किसून घेतलेले आहे आणि तेही एकदमच, कारण सुक्या खोबऱ्याला फुटाणे हे भाजलेलेच होते, त्यांना खूप वेळ लागत नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मी टाकून हे छान असं भाजून घेणार आहे. आता हे भाजून झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे सर्व एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये ही काश्मीरी एक लाल मिरची आणि दुसरी एक लवंगी मिरची आहे, त्या 2 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कलरसाठी काश्मीरी मिरची टाकून घेतलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल आणि एक गड्डी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तेल टाकून हे पण छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. साहित्य छान भाजून घेतलं ना, आपली चटणी अगदी छान खूप दिवस टिकते. आता हे पण छान सोनेरी कलर लसूणला येईपर्यंत असं छान भाजून घेतलेलं आहे आणि आता हे पण आपण एका प्लेटमध्ये जे आपण साहित्य पहिलं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आता आपण कोथिंबीर याच्यामध्ये अशी छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपली ही चटणी खूप दिवस टिकेल. कोथिंबीरला भाजायला जरासा वेळ लागतो आणि आपलं हे सर्व साहित्य कमी आचेवरतीच मंद आचेवरतीच भाजून घेणार आहोत. तुम्ही कोथिंबीर छान कट करून घेतली तरीही कट करून भाजली तरीही चालेल. मी कोथिंबीरीच्या काड्या म्हणजेच देठही कोवळी आहेत ते पण घेतलेले आहेत. आता छान कोथिंबीर आपली भाजून झालेली आहे. आता आपण ते काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुदिना पण याच प्रकारे अगदी कमी आचेवरती भाजून घेणार आहोत. आता मी पुदिना घेतलेला आहे. पुदिना 2 वाटी, कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे. पुदिना पण असंच आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि सतत हलवून घ्यायचं आहे. आणि मी हा पुदिना स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावरती अगदी अर्धा ते 1 तास आपण स्वच्छ पुसून घेऊन सुकवून घेतलेला आहे. धुतलेला आहे अगोदर तुम्ही कढईमध्ये आणि नंतर सुकवून आपण तो भाजून घेतो आहोत. आता मी याच्यामध्येच अजून एकदा कोथिंबीर टाकून घेते आहे आणि याच्यात छान असं अजून एकदा आपण परतवून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये पुदिना खाणे फायदेशीर ठरले जातं म्हणतात. कोथिंबीर ही थंड गुणधर्माची आहे, त्याच्यामुळे आपण हे छान असे याच्यापासून चटणी बनवत आहोत. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये ही चटणी नक्की बनवून पहा आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये कधी काही खावंसं वाटत नाही तर आपल्या तोंडाला चव नसते, तर त्यावेळी अशी ही छान चटणी बनवून खा, खूप छान आणि टेस्टी लागते. आता हे सर्व साहित्य छान थंड झालेलं आहे. आता मी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे सुकं खोबरे, फुटाणे नसतील डाळवे असेल तरीही चालेल. आणि आता हे मी अगदी 1 चमचाभर खडीसाखर घेतलेली आहे. ती खडीसाखर आणि पुदिन्याचा रंग हिरवासा टिकून राहावा म्हणून त्याच्यामध्ये हे 5-6 थेंब मी लिंबू रस टाकून घेतलेला आहे आणि चव थोडीशी यावी त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये खडीसाखर आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. खडीसाखरसुद्धा थंड गुणधर्माची आहे, त्यामुळे मी खडीसाखर टाकलेली आहे. तुम्ही साखर टाकली तरीही चालेल. आणि आपण हे पल्स मोडवरती चालू बंद करत हे आपण चटणी वाटून घेतलेली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या ताटाची शोभा वाढवणारी, आरोग्यदायी, गुणकारी अशी ही पुदिन्याची चटणी नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपी